नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 23 तारखेपासूनच जरा थोडी थंडीमध्ये थोडी घट होणार आहे. ही घट जवळ-जवळ 16 ते 17 अंश असे तापमान राहणार आहे. खूप घट होणार आहे थंडीमध्ये आणि ही घट 27-28 तारखेपर्यंत राहणार आहे. थंडीमध्ये थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे आणि हे प्रमाण जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. जवळपास 1 ते 2 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. जवळपास काही ठिकाणी 3 अंश सेल्सिअसच्या प्रमाण घट राहणार आहे. म्हणजे 19 अंश ते 18 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे महाराष्ट्रात. मराठवाड्यामध्ये 18 अंश ते 19 अंश सेल्सिअस असे तापमान राहील. तसेच नाशिक साईडला देखील 20 ते 18 अंश सेल्सिअस तापमान असे राहील आणि विदर्भ साईडला देखील 19 ते 18 अंश सेल्सिअस असे तापमान राहील. हे तापमान 27 तारखेपर्यंत राहणार आहे आणि 27 ते 28 तारखेपर्यंत तापमानात घट राहणार आहे. थंडीचे प्रमाण देखील कमी राहणार आहे 28 तारखेपर्यंत. तसेच 19 तारखेपासून परत थंडीला जोरदार सुरुवात होणार आहे. तसेच शेतकरी मित्र 19 तारखेला थंडीमध्ये वाढ होत आहे. ही थंडी विदर्भ, मराठवाडा तसेच नाशिक, मुंबई या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे. सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये थोडे थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे. परंतु मराठवाडा आणि विदर्भात थंडीचे प्रमाण हे 29 तारखेपासून परत जोरदार कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे आणि ही थंडी रोजची रोज वाढत जाणार आहे. ही जवळ-जवळ 1 डिसेंबरपासून थंडीमध्ये परत एकदम जोरदार वाढ होणार आहे. 13 अंश ते 14 अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे. त्यामुळे थंडीमध्ये खूप वाढ होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो खास करून सांगायचं म्हणजे आता जो चक्रवात दाब तयार झाला होता वाऱ्याचा आणि चक्रवादळ आले होते त्याचा प्रभाव हा सध्या तरी नष्ट झालेला आहे. कसल्याच प्रकारे महाराष्ट्रात पावसाचे अंदाज नाही. फक्त कर्नाटक या भागामध्येच फक्त पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो 23 तारखेपासून कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. परंतु 23, 24, 25 ते 27 तारखेपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. एकदम नॉर्मल ढगाळ वातावरण राहणार आहे आणि जो पावसाचा अंदाज दाखवला होता 24 आणि 25 तारखेला सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस हा एकदम खूप कमी झाला आहे. फक्त वातावरण ढगाळ राहणार आहे. नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तो पण येणार नाही, पण होऊ शकतो फक्त 24 तारखेला. तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात तसे पाहिलं असता पूर्ण वातावरण हे कोरडे राहणार आहे. फक्त नॉर्मल अंशतः ढगाळ वातावरण राहील. परंतु आणि थंडीमध्ये कसलीच वाढ राहणार नाही. ही वाढ थंडीमध्ये एकदम घट होणार आहे ती 27 तारखेपर्यंत आणि 27 ते 28 तारखेपर्यंत. परत 29 तारखेपासून वातावरणात बदल होत आहे आणि थंडीमध्ये वाढ होत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो सध्या तरी 6 डिसेंबरपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही कोणत्याच जिल्ह्यामध्ये आणि जो चक्रीवादळ आले होते ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या मार्गे ढाका या मार्गे बांगलादेशाकडे निघून गेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात आणि देशामध्ये कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. फक्त बेंगलोर, कर्नाटक तसेच केरळ, आंध्र प्रदेश या भागामध्येच फक्त पावसाचा अंदाज आहे. तो पण 27-28 तारखेपर्यंतच आहे. तसेच हा पाऊस सध्या 6 डिसेंबरपर्यंत तरी बिलकुल नाही आणि एकदम वातावरण कोरडे राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ देखील चांगली होणार आहे 1 डिसेंबरपासून. तर शेतकरी मित्र अशीच रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.